welcome student. Let us see that. So now see the next and last type of examples on that trigonometric functions. तर आता शेवटच्या टप्प्याच्या उदाहरणांकडे आपण जाऊया. So that are again very interesting and that gets about the trigonometric identities. तर 13 type of that example. आणि तिथे काय म्हटलं ते बघा. Prove the following identities. Prove the following identities. Identities. TIES. तर what happens about that see there. आणि आयडेंटिटी म्हणजे काय, जसे आपल्या त्या फंडामेंटल आयडेंटिटी होत्या sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 वगैरे, त्याचा उपयोग करून आता आपल्याला ह्या खालील आयडेंटिटीचा उपयोग करायचा और टू वी हॅव टू शो दॅट. तर पहिली आहे सी दॅट 1 प्लस tan स्क्वेअर ऑफ a into another bracket 1 plus 1 upon tan स्क्वेअर ऑफ a. बघा इथं एक मिनिट, इथं प्लस साइन राहिलं, दॅट इज प्लस इज हियर. तर असं ते आहे 1 प्लस tan स्क्वेअर a प्लस इन अनदर ब्रॅकेट 1 प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर a आणि दॅट इज इक्वल टू काय सिद्ध करणे आहे बघा 1 अपॉन that is sin square of a minus that sin raised to 4 of a. तर असं ते एक्झाम्पल आहे. आणि मग आता इथं आपण आपल्याला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे विचार करायचा. शक्यतो वी कॅन गो फ्रॉम LHS टू दॅट ऑफ द RHS. तर LHS कन्सिडर करायची आणि RHS मिळवण्याचा प्रयत्न करायचा. तर आता आपण LHS ला कन्सिडर करू. तर तिथपर्यंत जाऊस तर आपण थांबायचं नाही. Take the use of that of our identities that. आणि मग बघा तर see that LHS equal to 1 plus tan square a plus 1 plus 1 upon tan square a. मग इथं लगेच इथं काही प्रश्न नाही. 1 plus tan square theta that is equal to sec square theta असं तुम्ही म्हणणार, परंतु तसं इथं चालणार नाही. कारण sec square इथं नकोच आहे आपल्याला. सेकचा पण कॉसचा पण काही संबंध आहे का नाहीये, थोडंसं विचार करायचा. मग इथं मात्र आहे ना पहिली आयडेंटिटी. मग ह्या 1 प्लस टॅन स्क्वेअर ए ला आपण आहे तसंच ठेवूया. बघा 1 प्लस टॅन स्क्वेअर ए प्लस दॅट. आता त्याला लिहू 1 प्लस कॉट स्क्वेअर ऑफ ए 1 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ऑफ ए, बरोबर. आणि मग बघा 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. परंतु त्याच्याप्रमाणे येते का ते सुद्धा बघा तुम्ही. मग आपण नंतर बघूया. आपल्या फंडामेंटल आयडेंटिटीनुसार 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा बरोबर काय असतं सेक स्क्वेअर थीटा, त्याच्या वेळी आलं सेक स्क्वेअर ए 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा दॅट इज अ कोसेक स्क्वेअर ऑफ ए. आलं तर चांगलीच गोष्ट, नाही आलं तर पर्याय शोधायचा. त्यानंतर 1 अपॉन दॅट कॉस स्क्वेअर ऑफ ए प्लस दॅट 1 अपॉन साइन स्क्वेअर ऑफ ए. आणि आलं बघा सिंपल वे दॅट इज इक्वल टू कसं आलं 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर ए 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर ऑफ ए. मग साइन स्क्वेअर ए ना इथं आपण गुणूया, कॉस स्क्वेअर ए ना इथं गुणूया, डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर ऑफ ए इनटू दॅट ऑफ द साइन स्क्वेअर ऑफ ए. वेल इट इज. आणि दॅट कारण त्या 3 आयडेंटिटी महत्वाच्या आहेत. कोणत्या, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. थीटाच्या ऐवजी कधी ए असतं कधी बी असतात. मग साइन ने डिवाइड केलं की 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. कॉस ने डिवाइड केलं की 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा, बरोबर. आणि मग आता आपला प्रश्न मिटला. आणि मग बघा काय होते ते दॅट इज इक्वल टू साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए दॅट इज 1. थोडा वेळ त्याला परत ह्या स्टेपला आहे तसंच ठेवूया. दॅट इज अ साइन स्क्वेअर ऑफ ए. मग आता आपल्याला काय पाहिजे, छेदस्थानी आलेत बघा, साइन स्क्वेअर पण आलेत. म्हणजे याचा अर्थ कॉस स्क्वेअर एला त्याच्या भाषेतल्या साइनच्या, कारण पूर्णपणे ते साइनच्या स्वरूपात आहे ना. आणि मग मी त्या साइन कॉस स्क्वेअर एला कसं लिहितो 1 मायनस साइन स्क्वेअर ए. आताच आयडेंटिटी सांगितली होत्या तर त्यांचा उपयोग करायचा बघा, बरोबर मिळतं. आणि मग एक्सपांड दॅट द ब्रॅकेट याने याला गुणायचं दॅट इज अ साइन स्क्वेअर ए मायनस दॅट साइन रेज टू 4 ऑफ ए and that all. तर अशी त्याची सिद्धता एकदम सिंपल वे वी कॅन कलेक्ट दॅट. आलं
तर दोन आयडेंटिटीचा उपयोग झाला. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. तर असेच ते रिझल्ट्स आपल्याला मिळतात. त्यानंतर सेकंड आयडेंटिटी बघा आता, साइन थिटा प्लस सेक थिटा, साइन थिटा प्लस सेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस, ऑब्झर्व हियर, कॉस थिटा प्लस कोसेक थिटा. काही प्रश्न नाही, आहे तसंच चालायचं बरोबर. कॉस थिटा प्लस कोसेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू, आणि हे सर्व काही दाखवायचं आहे 1 प्लस कोसेक थिटा इंटू सेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. तर ते पूर्णपणे ब्रॅकेटचा वर्ग आला पाहिजे. आणि आता सारखाच विचार करत चालायचं, काय जे असेल ते LHS कन्सिडर करू, RHS मिळवण्याचा प्रयत्न करू. तर आता LHS ला इथं घेतो आम्ही. बघा LHS इक्वल टू, हे काय दाखवायचं आहे, 1 प्लस कोसेक थिटा किंवा सेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू, स्टार्ट टू कलेक्ट. तर बघूया आता इथं स्क्वेअर आहे ना, आपण स्क्वेअर करू बरोबर. मग बघा साइन स्क्वेअर थिटा प्लस ह्या दोघांच्या गुणाकाराची दुप्पट 2 टाइम्स साइन थिटा इंटू सेक थिटा प्लस b चा वर्ग. स्क्वेअर आहे, स्क्वेअर करायलाच पाहिजे ना, प्लस दॅट सेक स्क्वेअर थिटा. आता त्याचा पूर्ण वर्ग बघा, इथं प्लस साइन आहे ना. त्यानंतर दुसऱ्या ब्रॅकेटचा वर्ग कॉस स्क्वेअर थिटा प्लस दॅट 2 टाइम्स कॉस थिटा इंटू दॅट कोसेक थिटा प्लस दॅट कोसेक स्क्वेअर थिटा. ओव्हर इट बरोबर मिळेल बघा, दॅट इज इक्वल टू. आणि मग आता कलेक्ट दॅट थिंग. तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, त्याला एका कंसात टाकू आपण, साइन स्क्वेअर थिटा प्लस दॅट ऑफ द कॉस स्क्वेअर थिटा बरोबर. त्यानंतर प्लस, मग हे सेक स्क्वेअर थिटा प्लस कोसेक स्क्वेअर थिटा आलेतच बघा, सेक स्क्वेअर थिटा प्लस दॅट कोसेक स्क्वेअर थिटा. आणि मग आता हे या ठिकाणी थोडा वेळ आहे तसेच ठेवूया. 2 टाइम्स साइन थिटा इंटू दॅट ऑफ द सेक थिटा प्लस दॅट 2 टाइम्स कॉस थिटा इंटू दॅट ऑफ द कोसेक थिटा. आलं, दॅट इज इक्वल टू. आता यांचं तर आपले ठरलेली आयडेंटिटी आहे, दॅट बिकम्स दॅट ऑफ द 1 प्लस बरोबर. त्यानंतर आता याला आपल्याला थोडासा विचार करावा लागेल. आता या ठिकाणी बघा सेक स्क्वेअर थिटा प्लस कोसेक स्क्वेअर थिटा आहे, 2 टाइम्स साइन थिटा इंटू सेक थिटा आहे. मी त्याला थोडंसं आणखी त्याला कलेक्ट करतो. सेक स्क्वेअर थिटा प्लस दॅट कोसेक स्क्वेअर थिटा प्लस 2 टाइम्स साइन थिटा, आणि तेच कोण आले सेक थिटा म्हणजे 1 अपॉन कॉस थिटा. म्हणजे काय येईल बरं, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू, आपल्याला शेवटी कसं पाहिजे, सेक स्क्वेअर प्लस दॅट इज 2 टाइम्स यायला पाहिजे होत्या, परंतु 2 टाइम्स बघू, प्रयत्न तर करू. सेक स्क्वेअर थिटा प्लस कोसेक स्क्वेअर थिटा प्लस 2 टाइम्स साइन थिटा अपॉन कॉस थिटा प्लस दॅट 2 टाइम्स कॉस थिटा इंटू 1 अपॉन साइन थिटा. हा कंस पूर्ण झाला. आता आपल्याला हे आलंय बघा, सेक स्क्वेअर थिटा प्लस कोसेक स्क्वेअर थिटा, हे फक्त आता 2 टाइम्स सेक थिटा इंटू कॉस थिटा आपल्याला इंटू मिळवायचं आहे. थोडासा विचार करायचा, स्टेप बाय स्टेप जायचं. एक मिळाले, पण आपला उद्देश काय आहे, उद्देश डोळ्यासमोर पाहिजे. इथं देतो मी थोडासा, असं होतं बघा ते 1 प्लस कोसेक थिटा इंटू सेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. मग ह्या 1 चा वर्ग 1 आलाय बरोबर. त्यानंतर ते सेक स्क्वेअर थिटा प्लस कोसेक स्क्वेअर थिटा, त्यांचा तो पूर्ण वर्ग आहे. मग त्या भाषेत त्याला आणायचं, 1 मिनिट हा, 2 टाइम्स 1 प्लस कोसेक थिटा इंटू सेक थिटा, तर त्याच्या भाषेत त्याला आणायचं. मग याचा अर्थ याचा उपयोग करायला पाहिजे. तर बघूया, दॅट इज सेक स्क्वेअर थिटा प्लस दॅट कोसेक स्क्वेअर थिटा प्लस, मग हे काय आले तुमचे आता, 2 टाइम्स साइन थिटा अपॉन कॉस थिटा, इथं देऊया. मग 2 टाइम्स साइन थिटा अपॉन कॉस थिटा प्लस 2 टाइम्स कॉस थिटा अपॉन साइन थिटा. तर ते कसा पूर्ण वर्ग येतोय ह्याचा आपल्याला प्रत्यय आला पाहिजे. तर दॅट इज इक्वल टू, इथं येऊ
त्यानंतर हे 1 प्लस आले बघा. त्यानंतर आता परत त्याच्यामध्ये सेक स्क्वेअर थिटा प्लस दॅट कोसेक स्क्वेअर थिटा. मग याला आता रिमूव्ह करूया स्टेप बाय स्टेप. त्यानंतर प्लस दॅट. आता यांच्यामध्ये बघा याच्यामध्ये परत मी एक ब्रॅकेट टाकतो, दोन कॉमन आहेत त्या ठिकाणी एक स्टेप देऊया. साइन थिटा अपॉन कॉस थिटा प्लस दॅट कॉस थिटा अपॉन साइन थिटा. वेरी इट इज परत डबल ब्रॅकेट पूर्ण. दॅट इज इक्वल टू 1 प्लस that is a sec square theta plus that cosec square theta plus that 2 into bracket. मग परत यांचा गुणाकार आला बघा. sin square theta plus that cos square theta upon cos theta into that of the sin theta कंस पूर्ण. हे कसं लक्षात आलं? याने इथं गुणलं, याने इथं गुणलं. आपल्या लसावीच्या नियमाप्रमाणे म्हणून झाले sin square theta plus cos square theta गुणाकार आला त्या ठिकाणी. म्हणजे दोन कॉमन घेतल्यामुळे लगेच पुढं ही स्टेप बरोबर पुढची स्टेप सांगते. तिथं बेरीज आहे ना, बेरीज करा बरोबर येतं. दॅट इज 1 प्लस परत बघा सेक स्क्वेअर थिटा प्लस दॅट कोसेक स्क्वेअर थिटा प्लस दॅट 2 टाइम्स आणि मग हे आले तुमचे 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा कोण आलं 1 अपॉन कॉस थिटा इनटू दॅट ऑफ द साइन थिटा. परत त्या ठिकाणचा कंस पूर्ण. मग किती व्यवस्थित येत चाललंय. दॅट इज 1 प्लस आणि मग बघूया काय घडतंय. दॅट इज सेक स्क्वेअर थिटा प्लस दॅट कोसेक स्क्वेअर थिटा प्लस दॅट आणि इथं कोण आलं तर 2 टाइम्स ऑफ दॅट. मग सेक किंवा 1 अपॉन साइन थिटा कोण आले तुमचे कोसेक थिटा. 1 अपॉन कॉस थिटा कोण आले त्या ठिकाणी सेक थिटा ब्रॅकेट कंप्लीट. आणि मग ऑब्झर्व करूया व्हॉट हॅपन्स सी दॅट. आणि मग दॅट इज इक्वल टू काय आलं तुमचं 1 प्लस. मग हा कोणाचा वर्ग झाला सेक थिटा प्लस दॅट कोसेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. तर कसं आलं सेक स्क्वेअर थिटा प्लस कोसेक ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab आलं. परंतु अजून आपल्या त्याच्यापर्यंत आपण आलो नाही. आपल्याला पूर्णपणे तो वर्ग पाहिजे. कसा 1 प्लस कोसेक थिटा सेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे आता परत ह्याला आपल्याला विचार करावा लागेल. तर सेक थिटा बघू तर खरं दॅट इज इक्वल टू 1 प्लस परत आणखी येत आहे 1 अपॉन कॉस थिटा बघा 1 अपॉन कॉस थिटा प्लस 1 अपॉन साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. मग आणखी त्याला परत पुढे जायचं काही प्रश्न नाही. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जाऊ काही अडचण नाही. 1 प्लस परत आणखी आले तुमचे परंतु परत नाही मिळत परंतु पूर्ण वर्ग आहे. तर असं ते थोडं डिस्टर्ब होतंय नाही का. आता आपल्याला त्याच्या दुसऱ्या एक मिनिट तर त्याच्या दुसऱ्या भाषेत जावं लागेल म्हणजे मग ते मिळेल. तर परंतु काय अडचण नाही. तर 1 प्लस 1 अपॉन दॅट कॉस स्क्वेअर थिटा प्लस दॅट 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा परत तेच मिळत चालला आणखी रिपीट होईल. तर त्यापेक्षा साइन थिटा प्लस कॉस थिटा आले कारण याचा वर्ग आला परंतु इथ्या एकचा प्रश्न सुटत नाही. आता त्याला आणखी त्याच्या ओरिजिनल भाषेत जावा काय प्रश्न नाही मिळत जाईल. नाही मिळालं तर आपल्याला आहेच ना पर्याय शोधायचं तेच तर शिकायचं असतं त्या ठिकाणी. मग आता इथं बघूया दॅट इज इक्वल टू आता त्याचं आहे फंक्शन साइन स्क्वेअर थिटा प्लस दॅट. तर याचाच त्यांनी विस्तार केला आहे. तर करूया आपण आता. मग बघा आता दुसऱ्या मार्गाने जावा साइन स्क्वेअर थिटा प्लस दॅट सेक स्क्वेअर थिटा बरोबर प्लस बघा साइन स्क्वेअर थिटा प्लस सेक स्क्वेअर थिटा प्लस दॅट 2 टाइम्स साइन थिटा इनटू दॅट ऑफ द सेक थिटा. मग आपण याला 1 अपॉन लिहिलं होतं. आता दुसऱ्या कंसाच्या वर्गाने जावा. त्यानंतर cos स्क्वेअर थिटा प्लस दॅट कोसेक स्क्वेअर थिटा प्लस दॅट 2 टाइम्स cos थिटा इनटू दॅट ऑफ द कोसेक थिटा आलं. त्यानंतर मग आता हे जे आहे ना त्यांना आपण एक्सप्रेस केला स्क्वेअर प्रमाणे. मग याच्यामध्ये साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ह्या दोघांची बेरीज आली 1 बरोबर प्लस दॅट हे आले तुमचे 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा बघा प्लस दॅट
2 टाइम्स हे आले साइन थीटा अपॉन दॅट ऑफ द कॉस थीटा. तर असं ते आला 2 टाइम्स साइन थीटा अपॉन कॉस थीटा. हे याचा आलं. ह्या दोघांची बेरीज एक आली. इथं डायरेक्ट घेतला आम्ही हे 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा. त्यानंतर प्लस दॅट. आता इथं याचा प्रश्न राहिला 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा. बघा आता प्लस 2 टाइम्स कॉस थीटा अपॉन दॅट ऑफ द साइन थीटा. मग परत तसंच मिळत आहे, परंतु बघूया दॅट इज इक्वल टू. मग इथं आले तुमचे 1 प्लस हे 1 प्लस आलेचा. त्यानंतर 1 प्लस आले. मग आता आपल्याला कोण पाहिजे त्या ठिकाणी, तर यांची बेरीज करता येते. ह्या दोघांना आपण कलेक्ट करूया. त्यांना एका कंसात टाकू. 1 अपॉन 1 प्लस कॉस स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा. यांना इथं देऊया, 2 कॉमन घेऊया. साइन थीटा अपॉन कॉस थीटा प्लस दॅट कॉस थीटा अपॉन साइन थीटा असंच येईल. त्यानंतर दॅट इज इक्वल टू. मग आता परत बघा हे इथं आले, हे इथं आले. 1 प्लस मग सारखंच येत आहे, फक्त थोडासा बदल झाला. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा अपॉन दॅट कॉस स्क्वेअर थीटा इनटू दॅट ऑफ द साइन स्क्वेअर थीटा. अगेन दॅट 2 टाइम्स. मग परत आता त्यांची आपण बेरीज करू. दॅट इज 2 अपॉन तर परत हे साइन स्क्वेअर आले. साइन स्क्वेअर थीटा प्लस दॅट कॉस स्क्वेअर थीटा अपॉन दॅट कॉस थीटा इनटू दॅट ऑफ द साइन थीटा. मग आपण थोडंसं लांब गेलो, आता आणखी क्लोज आलो त्याच्या. आता त्याप्रमाणे येण्यासाठी मग 1 प्लस आलते, पण आता इथं वेगळं काय येते ते बघूया. दॅट इज 1 प्लस. परत बघा साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा दॅट इज 1 अपॉन. आणि आता गुणाकाराला इथं कॉस स्क्वेअर थीटा इनटू दॅट ऑफ द साइन स्क्वेअर थीटा प्लस. परत बघा साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा आले 1 हे 2. परत छेदस्थानी आले तर कॉस थीटा इनटू दॅट ऑफ द साइन थीटा. आणि आता एकदम क्लिअर झाला. मग आपलं थोडंसं काहीतरी राहिलं असेल, नाहीतर मग आपण मिळालं असतं 1 प्लस. आणि मग बघा 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा दॅट इज कोसेक स्क्वेअर थीटा. 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा दॅट इज सेक स्क्वेअर थीटा प्लस दॅट 2 टाइम्स 2 into 1 upon sin theta cosec theta 1 upon cos theta that is sec theta. 2 हा सहगुणका. अगोदर मी त्याला 1 upon sin न लिहिलं कारण cosec अगोदर पाहिजे, नंतर 1 upon cos लिहिलं, sec नंतर पाहिजे म्हणून. आणि आता प्रश्न मिटला. आता बरोबर तुमचं त्या a वर्ग अधिक b वर्ग प्रमाण आला. आणि मग बघा a आहे 1, b आहे तुमचा cosec theta into sec theta. आणि मग याचा आला तो पूर्ण वर्ग 1 प्लस कोसेक थीटा इनटू दॅट ऑफ द सेक थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2 टाइम्स ऑफ ए बी प्रमाण. तर असे उदाहरण थोडे चॅलेंजिंग असतात, परंतु मिळतात. बघा प्रयत्न करायला पाहिजे, त्याप्रमाणे जावंच लागतं. नाहीतर कारण ट्रिगोनोमेट्रीला चॅलेंज नसता त्या ठिकाणी. तिसरं बघा आता थर्ड. Similar, tan cube theta upon 1 plus tan square theta. बघा 1 plus tan square theta plus cot cube theta divided by 1 plus cot square theta equal to. तर हे मिळण्यासाठी तर आपण प्रयत्न करायचा असतो. हे काय त्याला ठराविक पद्धत नाही, आपण स्टेप बाय स्टेप जायचं असतं. बरोबर तयार होतं, नाही झालं तर परत प्रयत्न करायचा. सेक थीटा इंटू कोसेक थीटा मायनस 2 टाइम्स साइन थीटा इंटू दॅट ऑफ द कॉस थीटा. आणि मग आता एकेकाचा विचार करत चालायचा. तर बरोबर आता आपण त्या याच्यापर्यंत जाण्यासाठी त्याला कन्सिडर करत चला. मग LHS इक्वल टू, तर याला कन्सिडर करायचा. आणि इकडं जायचं आता आपल्याला सेक थीटा कोसेक थीटा मायनस 2 टाइम्स साइन थीटा इंटू कॉस थीटा. बरोबर. तर त्याप्रमाणे आता विचार करू. दॅट इज इक्वल टू. आता ह्या तर स्टँडर्ड आयडेंटिटी आहेत, त्यांचा उपयोग आपल्याला करता येईल. tan क्यूब थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा दॅट इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा प्लस
कॉट क्यूब थिटा अपॉन दॅट कोसेक स्क्वेअर थिटा. कारण आपल्याला सेक थिटा कोसेक थिटा हवं आहेच. मिळालं. त्यानंतर आता टॅन क्यूब आले ता मग त्याला कसं लिहिता येईल आपणाला. दॅट रिमेन्स हाऊ इट इज दॅट बिकम्स अगेन अबाउट द टॅन क्यूब थिटा. त्याला आणखी त्याच्या ओरिजिनल भाषेत लिहा आपण. बघा आता मी कसं लिहितो. टॅन क्यूब थिटा म्हणजे कोण आलं साइन क्यूब थिटा अपॉन कॉस क्यूब थिटा आणि ह्या सेक स्क्वेअरला आपण लिहू कॉस स्क्वेअर थिटाच्या स्वरूपात. लक्षात आलं. प्लस दॅट. त्यानंतर आता इथं कॉट क्यूबला कसं लिहिणार कॉस क्यूब थिटा अपॉन साइन क्यूब थिटा. कारण कॉट म्हणजे कोण कॉस अपॉन साइन. टॅन म्हणजे कोण साइन अपॉन कॉस. सेक स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर आले. त्याचा रेशो प्रकार. तसेच इथं कोण येतील आता तुमचे साइन स्क्वेअर थिटा. तर असे ते कॉमन आल्या आणि मग आता इथं विचार करायला हवा. मग आता सर्वांना आपण इथं साइन क्यूब आहेत आणि या ठिकाणी कॉस स्क्वेअर आहेत. तर एक मिनिट. साइन क्यूब आणि कॉस स्क्वेअर मग त्याच्यातून काहीतरी कॅन्सल होतंय बघा. साइन क्यूब थिटा अपॉन कॉस क्यूब थिटा. इथं कॉस स्क्वेअर थिटा आहेत. मग या ठिकाणी काय राहिले तुमचे साइन क्यूब थिटा अपॉन कॉस क्यूब थिटा. त्याच्यातले एक कॅन्सल झाले म्हणजे काय राहिले शिल्लक तुमचे कॉस थिटा. बरोबर. त्यानंतर प्लस दॅट हे कॉस क्यूब थिटा आहे तसेच. आणि आता याच्यामधून कोण कॅन्सल झालं साइन स्क्वेअर अपॉन साइन क्यूब. राहिले शिल्लक तुमचे साइन थिटा. कारण आपल्याला त्या वजाबाकीकडे जायच्या आणि मग आता आपण त्या एकेकाला एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करू. मग साइन क्यूबला कसं लिहायचं आता साइन थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा आहे तसेच. प्लस कॉस क्यूबला पण तसंच कॉस थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा अपॉन दॅट साइन थिटा. तर त्या क्यूबला आपण असं लिहिला. आता इथं येऊ दॅट इज इक्वल टू. मग आता इथं बघा साइन थिटाला मी आहे तसंच लिहिलं आणि त्याला इथं थिटा आहे ना झिरो नाही आहे थिटाच आहे. तुम्हाला वाटेल ते झिरो आहे दिसताना तसं दिसतंय थिटा. मग साइन थिटा मग त्या साइन स्क्वेअरला कसं लिहायचं 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. म्हणजे आपण आपल्या याच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर परत इथं प्लस साइन कॉस थिटा आहे तसेच. आता कॉस स्क्वेअरला लिहायचं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय साइन थिटा. त्याशिवाय आपल्याला सेक थिटा वगैरे मिळणार नाही. लक्षात आलं. आणि मग आता त्याचा विस्तार परत करा म्हणजे काहीतरी मिळेल बघा. साइन थिटा मायनस दॅट मग साइन थिटा मायनस दॅट ऑफ द कॉस स्क्वेअर थिटा अपॉन दॅट कॉस थिटा. बरोबर. साइन थिटा अपॉन दॅट कॉस थिटा. नंतर त्याला आपण एक्सप्रेस साइन थिटा मायनस साइन थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा आणि डिवायडेड बाय कॉस थिटा आहेतच काही अडचण नाही. साइन थिटा अपॉन कॉस थिटा मायनस एक मिनिट इथला गुणाकार चुकतोय. तर याला असं एक्सप्रेस करायचं साइन थिटा मायनस साइन थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. का आपल्याला सेक मिळायला पाहिजे डिवायडेड बाय कॉस थिटा. परत प्लस कॉस थिटा मायनस कॉस थिटा इंटू दॅट ऑफ द साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय साइन थिटा. तर असं सोडवत जावं लागतं तर ते मिळतं बघा. दॅट इज इक्वल टू. मग आता याच्यातलं काहीतरी मिळतंय. मग आता यांचा भारत भागाकार करू. साइन थिटा अपॉन दॅट ऑफ द कॉस थिटा. आलं. साइन थिटा अपॉन कॉस थिटा मायनस मग हे कॉस त्याच्याशी कॅन्सल होतात. आता हा भागाकार इथं आला तर वजा साइन इथं आला. हे शिका त्या ठिकाणी. मग राहिलं काय शिल्लक साइन थिटा इंटू दॅट ऑफ द कॉस थिटा आणि ते आपल्याला पाहिजेत त्या ठिकाणी. बरोबर. त्यानंतर आता इथं पण तसंच कॉस थिटा अपॉन साइन थिटा वेल मायनस परत त्या स्क्वेअर मधून एक कॅन्सल झाला. राहिले इथं कॉस थिटा इंटू साइन थिटा. आणि आता आपला उद्देश पूर्ण होतोय. कसा होतोय ते बघा. मग ह्या वजावजांच्या सारख्याच पद आहेत. साइन थिटा कॉस थिटा काय आणि कॉस थिटा साइन थिटा काय पण गुणाकार तोच येतो. आणि मग आता यांना इथं कलेक्ट करू. तरी थोडंसं काळजीपूर्वकच मिळवावं लागतं नाही ते मिळत नाही बघा.
साइन थीटा प्लस कॉस थीटा प्लस साइन थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा अपॉन साइन थीटा मायनस 2 टाइम्स साइन थीटा इंटू कॉस थीटा. आणि आता अजून नाही आलेलं, एक पद आलं बघा. आता हे इथं आलंय, फक्त थोडंसं त्याला बेरीज करून मिळवलं की काम झालं. तर असं तो स्टेप बाय स्टेपच जावं लागतं, तर ते मिळतच नाही बघा. दॅट इज इक्वल टू, थोडं डिस्टर्ब झाले की संपलं. साइन 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 स्क्वेअर आले, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस ने इकडं गुणलं, दॅट इज कॉस स्क्वेअर थीटा. आता गुणाकार आला, दॅट इज कॉस थीटा इनटू दॅट ऑफ द साइन थीटा. आणि आता हे तर मिळालंच आहे ना, साइन थीटा. बघा आपण कसा प्रयत्न करत गेलो. दॅट इज इक्वल टू परत साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा 1 अपॉन cos theta into sin theta minus 2 times sin theta into cos theta. आता काम संपलं. हा गुणाकार कसा असतो, 1 अपॉन cos theta म्हणजे sec theta into 1 अपॉन sin theta म्हणजेच cosec theta. आणि हे आले तुमचे आहे तसेच. तर असे हे उदाहरणं आहेत. तर थोडंसं काळजीपूर्वक जावं लागतं, तर ते मिळतात, नाहीतर ते मिळत नाही बघा. तर तुम्ही ते सोडवायला हवेत, लक्ष ठेवायला हवं, तर ह्या गोष्टी शक्य आहेत. कारण समोर असल्यानंतर वेगळी गोष्ट असते. त्यानंतर आता परत बघा 4th वन. तर अजून 1-2 होतील, कारण हे उदाहरण थोडेसे स्ट्रॉंग आहेत, परंतु आपल्याला प्रयत्नच करायला पाहिजे. सी दॅट 1 अपॉन, थोडंसं आणखी बघा, 1 upon sec theta plus tan theta minus 1 upon cos theta, that is equal to 1 upon cos theta बघा minus 1 upon sec theta minus tan theta. तर व्हेरी इट इज. तर अशी ती आयडेंटिटी सिद्ध करणे आहे. फक्त थोडीशी ॲडजस्टमेंट आली की ते बरोबर मिळून जाईल. तर आता इथं थोडंसं लक्ष ठेवा. तर हे सिद्ध करणे आहे आपल्याला. म्हणजे 1 अपॉन सेक थीटा प्लस याचा काही भागाकार येत नाही पुढं. म्हणजे याचा भागाकार काय असं नाही येत. 1 भागिले a अधिक b बरोबर 1 भागिले 1 अपॉन a प्लस 1 अपॉन b येतं का, नाही येत. त्यामुळे आपल्याला थोडीशी ऍडजस्टमेंट करायची आहे. मग हे सिद्ध करायचंय, याचा अर्थ आपण सारख्या सारख्या टर्म एका साईडला घेण्याचा प्रयत्न करू. दिस इज टू प्रूव्ह दॅट. बघा हे सिद्ध करणे आहे. म्हणजेच काय करणार आपण, याला इकडं आणून याला तिकडे घेऊन जाऊन थोडंसं आणखी वेगळेपणाने व्यवस्थित मिळेला. दॅट इज टू प्रूव्ह दॅट. अगोदर काय सिद्ध करायचं याचं स्वरूप द्यायचे बघा, बाकी काय नाही. दॅट इज टू प्रूव्ह दॅट 1 अपॉन सेक थीटा प्लस टॅन थीटा, आणि त्या निगेटिव्ह पार्टला इकडं आणलं. दॅट इज टू प्रूव्ह दॅट 1 अपॉन सेक थीटा मायनस दॅट टॅन थीटा, that is equal to 1 upon cos theta plus 1 upon cos theta. आता दोन्ही साईड तुम्ही ऑब्झर्व करा. दॅट इज अजून सिद्ध झालेलं नाही. हे सिद्ध करणं म्हणजेच हे सिद्ध करणं. आणखी बघा आता याचं तर काही बेनिस होत नाही, कारण इथं 1 अपॉन सेक थीटा प्लस टॅन थीटा आहे, इथं सेक थीटा मायनस टॅन थीटा आहे. हे आहे तसंच ठेवावं गेला. दॅट इज टू प्रूव्ह दॅट. काय सिद्ध करायचं यालाच आपण अगोदर स्वरूप देत आहोत. म्हणजे काही नाही त्याच्यामध्ये. नंतर 1 अपॉन सेक थीटा प्लस टॅन थीटा प्लस 1 अपॉन, इथं वजा साइन आहे, छेद समान नाही, 1 अपॉन सेक थीटा मायनस टॅन थीटा इक्वल टू. हे सिद्ध करणं म्हणजेच हे सिद्ध करणं. निगेटिव्ह टर्म ह्या साईडला आणली, इकडची निगेटिव्ह टर्म त्या साईडला लिहिली. त्यांची बेरीज होत नाही, कारण इथं प्लस साइन आहे, इथं मायनस साइन आहे. इथं मात्र बेरीज होते का, छेद समान अंशाची बेरीज. that is 2 upon cos theta. तर हे सिद्ध करणं म्हणजे हे, आणि हे सिद्ध करणं म्हणजे हे. मग आता LHS आपण कोणती मानणार, ही मानणार, आणि मग कन्सिडर करा. and therefore let LHS equal to. आता हे कन्सिडर करून इथपर्यंत जायचं. याच्याहून इथं जाणं कठीण आहे, कारण वेगवेगळ्या पद आहेत ना. सेक थीटा टॅन थीटा मध्ये पद म्हणजे तेवढ्या 6च्या बाहेर तर आपण नाही. 6 ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स आहेत. LHS कन्सिडर करू, बाकीचं काही नाही बघा. सेक थीटा प्लस टॅन थीटा प्लस दॅट 1 अपॉन सेक थीटा मायनस दॅट ऑफ द टॅन थीटा स्क्वेअर नाही टॅन थीटा. तर हे डायरेक्ट तुम्हाला 2 अपॉन कॉस थीटा पर्यंत जायचं आहे.
कसं जाता येते ते बघू. हे दॅट इज आलं लक्षात. हे सिद्ध करणं म्हणजेच हे सिद्ध करणं. ह्यांची बेरीज होत नाही, आपल्याला हे अशीच कन्सिडर करावी लागेल. आणि त्यांची मात्र बेरीज होते, छेद समान, अंशाची बेरीज 2/cos θ. बरोबर. आणि मग आता बेरीज आपल्या नियमाप्रमाणे चला. मग याच्या छेदानं याला, याच्या छेदानं याला, आणि शेवटी दोघांचा गुणाकार. हे त्या बेरजेचं टेक्निक आहे. बघा मग. वेल sec θ मायनस tan θ प्लस इकडच्या भ्याने इकडे गुणायचे. हा sec θ प्लस tan θ डिवायडेड बाय, आणि त्या दोघांचा होतो गुणाकार. हे आपण 6वी 7वीत शिकलेले आहात. sec θ मायनस that of the tan θ that is equal to, बघा काय घडतंय ते. मग आता इथं बघा मायनस tan θ प्लस tan θ कॅन्सल झाले. बरोबर 2 टाइम्स sec θ न्यूमरेटरला आले अंशस्थानी, आणि छेदस्थानी बघा काय आलं. दॅट इज a प्लस b, a वजा b च्या सूत्राप्रमाणे sec स्क्वेअर θ मायनस दॅट ऑफ द tan स्क्वेअर θ. a अधिक b, a वजा b आपल्या त्या गुणाकाराप्रमाणे a वर्ग वजा b वर्ग आले. a च्या ऐवजी sec θ, b च्या ऐवजी tan θ. दॅट इज इक्वल टू 2 sec θ अपॉन दॅट 1. कारण आपल्याकडे आयडेंटिटी अशी होती बघा, 1 प्लस tan स्क्वेअर θ इक्वल टू sec स्क्वेअर θ. आणि मग हे tan स्क्वेअर θ तिकडे मायनस झाले की हे एक आपणाला येतात. तर असा त्याचा विचार करता यावा. आणि तो विचार फक्त आपल्याला हे उदाहरण शिकवतात. म्हणजे ह्याच्यावरून हे कसं, हे का आणि हे का विचारले की उत्तर येतं. पण तो का आलं जाऊ द्या तिकडे, काही फरक पडत नाही. तसं म्हटलं की फरकच नाही पडणार तुमच्यामध्ये. आणि मग 2 sec θ म्हणजेच कोण आलं तुमचं 2/cos θ दॅट इज अवर RHS. तर असं ते उदाहरण होता. वेल दॅट थिंग्स. तर हे उदाहरण तुम्ही सोडवा, तुम्ही बघा, व्यवस्थितरित्या ऑब्झर्व करा. आता पुढे असते तर आपल्याला लक्षात आलं असं तुम्ही लिहून वगैरे घेतलंच पाहिजे. सगळ्या ह्या नोट्स पूर्ण केल्या पाहिजेत. तुमची जबाबदारी फार मोठी आहे सध्या तरी. त्यानंतर फेक्तवाली बघा, सगळे शक्य नाही, जेवढे शक्य आहे तेवढे आपण इथं घेतोय. बाकीचे तुम्ही सॉल्व्ह करायचे ह्या टेक्निकचा उपयोग करून. बघा sin θ अपॉन 1 प्लस cos θ. बघा प्लस, बघा काय घडतंय त्या ठिकाणी 1 प्लस cos θ अपॉन sin θ. दोघं एकमेकांच्या रेषेतून आले बघा पुढे बेरजेला. आणि हे सर्व आपल्याला शो करणे आहे 2 टाइम्स cosec θ. तर मग थोडंसं वेगळं होता, ती मोठी आयडेंटिटी होती. म्हणून आपण मोठ्याकडून छोट्याकडे जाण्याचा प्रयत्न केला. इथं आता LHS कन्सिडर करावी लागेल. मग आता LHS इक्वल टू बघा, आणि हे मिळवायचं आहे. आता मी इक्वल टू साइन म्हटलं नाही असं करतो. इथं आपल्याला जायचंय 2 cosec θ पर्यंत. आता जसं आहे तसं जायचा. मग ह्या दोघांची बेरीज होताना छेद समान नाही, याचा अर्थ लसावी घ्या, एलसीएम घ्या. यानं इथं गुणायचं. बरोबर, काहीतरी मिळतंच. मग यानं इथं गुणलं काय आले sin स्क्वेअर θ प्लस यानं इथं गुणलं म्हणजेच 1 प्लस cos ऑफ θचा तो पूर्ण वर्ग होणार. बरोबर, 1 प्लस cos θ इंटू 1 प्लस cos θ. छेदस्थानी त्या दोघांचा गुणाकार. हे शिकलेले आहात आपण म्हणतोय, त्याच्यात मी पण आलो. बरोबर. त्यानंतर मग आता काय काय आहे, याचा स्क्वेअर तर करावा लागेल, म्हणजे काहीतरी प्राप्त होतं. पुढं चालायचं. sin स्क्वेअर θ प्लस पूर्ण वर्ग काय आला a अधिक 2ab 2 टाइम्स cos θ. a च्या ऐवजी 1, b च्या ऐवजी cos, आणि हे आले तुमचे cos स्क्वेअर θ. आपोआप तयार होत चालतं. बरोबर, ती स्टेप आपल्याशी बोलते की नाही तुम्ही याच्या ऐवजी हे घ्या. बरोबर आलं. इथं स्क्वेअर होता म्हणून स्क्वेअर केला. a वर्ग अधिक b वर्ग अधिक 2ab किंवा a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग काय असेल ते अपॉन 1 प्लस cos θ into that of the sin θ. बरोबर, फक्त एक्सप्रेस करत गेलो आपण. आता परत बघा, sin स्क्वेअर θ प्लस cos स्क्वेअर θ काय असतं, एकच असतं. दॅट इज ह्या आयडेंटिटीचा उपयोग करता आला पाहिजे. दॅट इज 1 प्लस 2 cos θ अपॉन 1 प्लस cos θ into that of the sin θ. हे θ आहे का, ते 0 नाही का. झाला. आता आपल्या उद्देशाप्रत आपण जातोय का थोडं निरीक्षण करायचा. मग इथं 1 अधिक 1 2 बेरीज तर करता येते ना, करून टाकायची. ती स्टेप सांगते आपणाला 2 प्लस
2 cos theta divided by 1 plus cos theta into that of the sin theta. परत बघा, मग आणखी दिसतंय तिथं दोन कॉमन येतात, घेऊन टाकू, लगेच स्टेप तयार होत्या आहेत ना तिथं म्हणून घेतले कॉमन. पुढे स्टेप सांगतेच ना आपणाला, दॅट इज अ साइन थीटा. परत बघा, हे सामायिक आले, छेदस्थानी अंशस्थानी कॅन्सल झाले आणि बरोबर शिल्लक राहिलं 2 अपॉन साइन थीटा, म्हणजेच आले 2 टाइम्स कोसेक थीटा. बघा कसं येत गेलं त्या ठिकाणी. तेव्हा हे असे प्रयत्न करणं फार उपयोगीचं आहे त्या ठिकाणी. त्यानंतर तर अजून एखादं होईल म्हणजे तेवढंच उद्याचं काम कमी होतं. हा बघा आणखी एक 6th वन, tan थीटा अपॉन सेक थीटा मायनस 1. बघा काय घडतंय ते, tan थीटा अपॉन सेक थीटा मायनस 1 इक्वल टू सेक थीटा प्लस 1. वेल, सेक थीटा प्लस 1 अपॉन टॅन थीटा. तर असं आपल्या इतर संख्यांच्या बाबतीत घडत नाही, हे फक्त ट्रिगोनोमेट्री मध्येच होऊ शकतात. बघा आता काय आलंय ते, आता LHS कन्सिडर करू, टॅन थीटा अपॉन सेक थीटा मायनस 1 इक्वल टू सेक थीटा प्लस 1 अपॉन टॅन थीटा. मग आता LHS मी कन्सिडर करतो, एखाद्याने RHS कन्सिडर केली तरी काही हरकत नाही. मग आता याच्यावरून इकडं जायचं आहे. मग आता बघा याचा अर्थ काय, हे टॅन थीटा इथं आले तसे घेता येतील का, नाही घेता येणार, परंतु आपल्याला सेक थीटा प्लस 1 अंशस्थानी पाहिजे. मग आपल्या भागाकाराच्या नियमाप्रमाणे मी त्याला गुणतो आणि भागतो. टॅन थीटा अपॉन सेक थीटा मायनस 1 मल्टिप्लाइड बाय, आपल्याला ती पाहिजेत ना, मग गुणूया. सेक थीटा प्लस 1 न गुणलं तेवढ्यानंच भागलं, आपल्या LHS वरती कुठलाही परिणाम झालेला नाही. हे तर आपल्याला आलं पाहिजे. आणि पुढचं काम आता सोपं होईल बघा, दॅट इज इक्वल टू, मग आता काय आहे, टॅन थीटा इंटू ब्रॅकेट सेक थीटा प्लस 1, त्याला आहे तसंच ठेवा, पण खाली आपल्याला काहीतरी मिळणार आहे. पण हे आदला बदल झाली पाहिजे. सेक थीटा प्लस 1 आला अंशस्थानी, म्हणून तर मी अंशस्थानी घेतलं. फक्त अंशस्थानी घेऊन चालतं का, नाही, त्याला गुणावं लागेल आणि भागावं लागेल. आणि छेदस्थानी बघा काय झालं, सेक थीटा मायनस 1 याला एक ब्रॅकेट दिलाच, आणि सेक थीटा प्लस 1 ए वजा बी, ए अधिक बी आला गुणाकार ए वर्ग वजा बी वर्ग. सेक थीटाचा स्क्वेअर सेक स्क्वेअर थीटा, 1 चा वर्ग 1 वजा साइन आलं, आपलं काम झालं. आता कोण पाहिजे, सेक थीटा प्लस 1 तर आलं, टॅन थीटा आहेत ना, आता तिथं काहीतरी उपयोग करा. छेदस्थानी सेक थीटा प्लस 1 पाहिजे, कॅन्सल करून नाही चालणार. आणि व्हॉट इज सेक स्क्वेअर थीटा मायनस 1, दॅट इज अ टॅन स्क्वेअर थीटा. कारण का, ह्या आयडेंटिटीचा उपयोग करा तुम्ही. कधी हे इकडं असतात, कधी सेक स्क्वेअर इकडं असतात ना, मग हे एक तिकडं गेले, वजा झाले, टॅन स्क्वेअर मुक्त झाले. मग आपण टॅन स्क्वेअर थीटा मायनस सेक स्क्वेअर थीटाचा उपयोग घेतला, असं ते लक्षात घ्या. आणि मग सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 इक्वल टू दॅट ऑफ द टॅन स्क्वेअर थीटा, कंसात कारण द्या, सेन्स ह्या आयडेंटिटीचा फार उपयोग आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. म्हणून त्या एकला तिकडे घेतलं की सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 च्या बदल्यात आपण टॅन स्क्वेअर मिळवले. आणि आता ह्या टॅनला एक पॉवर कॅन्सल झाली, आपला उद्देश सफल. दॅट इज सेक थीटा प्लस 1 अपॉन टॅन थीटा, दॅट इज आवर RHS. तर असे हे उदाहरणं तुमच्याकडं आहेत. त्यामुळे वेल दॅट थिंग्स यू कॅन ट्राय अँड गेट दॅट. तर असं ते मिळाला. तर आणखी 1-2 राहिले तर ते बघू नंतर, पण त्याला थोडासा वेळ लागतोच, वेळ द्यावाच लागेल, त्याला काही अडचण नाही. तर चालेल. हं, 39 मिनिटं झालेत, म्हणजे काय हरकत नाही थांबायला.